समोर आवाज येतो. चालू सामना शिवाई नांदगाव विरुद्ध जय बापटे वाळवटी. चालू सामन्यानंतर होणारा सामना सहजीवन दोडकुलेगाव विरुद्ध जय हनुमान खारमतगाव प. त्यानंतर होणारा सामना विठू माऊली मतगाव विरुद्ध जय हनुमान उसरोली प. तिकडं आहे त्या कोपऱ्यात आहे. कुठला गेम होता? चालू सामन्यानंतर होणारा सामना चालू झालाय. काहीशे विषयांनंतर वालवडी संघाचा खेळाडू चपल चणाक्ष शिवाई संघावर चढाई करून गेला आणि आता मात्र याची सुंदर पकड होते कोपरा रक्षकाकडनं. लोणाचा बोजा येतो तो वालवडी संघावर. 14 नंबर बॉडी परिधान केलेला वालवडी संघाचा खेळाडू. चालू सामन्यानंतर होणारा सामना सहजीवन दोडकुलेगाव विरुद्ध जय हनुमान खारमतगाव या दोन्ही संघांनी त्वरित मैदानात हजर राहायचं आहे. त्यानंतर होणारा सामना विठू माऊली मतगाव विरुद्ध जय हनुमान उसरोली प. आणि त्यानंतर होणारा सामना जय बजरंग खारमतगाव ब विरुद्ध जय हनुमान मोरे क. सुंदर पकड वालवडी संघाकडे बघायला मिळते आपल्याला.
लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय वाळवणी संघाचा खेळाडू. एक तास ते परत पुन्हा एकदा शिवाई नांदगावचा खेळाडू चढाई करून आलाय तो. वाळवणी संघावर गोलच मारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया त्याला यश मिळते का. एक तास ते परत प्रयत्न होते बोनस मारण्याचे पण त्यांना यश लाभले नाही. पुन्हा एकदा वाळवणी संघाचा खेळाडू लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. एक तास ते परत चालू सामन्यानंतर होणारा सामना सजीवन दोडकुले विरुद्ध जयंतमान खारमतगाव या दोन्ही संघांनी त्वरित मैदानात यायचं आहे. त्यानंतर होणारा सामना विटू माऊली मजगाव विरुद्ध जयंतमान उसरोली ब. त्यानंतर होणारा सामना जय बजरंग खारमतगाव ब विरुद्ध जयंतमान मोरे क. सुंदर पक्कड वाळवणी संघाकडे बघायला मिळते आपल्याला. मध्यानंतर खेळ चालू झालेला आहे. शिवाई संघाचा 10 नंबर 13 नंबर बॉडी परिधान खेळाडू सुंदर पक्कड वाळवणी संघाकडनं आपल्याला वारंवार पकडा बघायला मिळत आहेत. पाणी स्वयंसेवक विषय चालू झालेला आहे. पक्कड तिकडे सुंदर पक्कड बघायला मिळते वाळवणी संघाकडनं. वारंवार पकडा करतोय तो वाळवणी संघ. उंच पुढा असा एक खेळाडू बाद केलाय. पाहूया वाळवणी संघाचा खेळाडू त्याच्या पुढे 2-2 अशी साखळी. किती गुणाची 7. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना 7 गुणाची आघाडी शिवाई नांदगाव संघाकडे आहे. तर 7 गुणाच्या पिछाडीवर वाळवणी संघ यांनी नोंद घ्यायची आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. निदाद्रेषा पकडण्यात आली आहे शिवाई नांदगाव संघाच्या खेळाडूची. पाहूया वाळवणी संघ काय करतोय. काही षट शिल्लक आहेत आणि आता मात्र मला वाटते त्याची पकड झाली आहे. सुंदर पकड वाळवणी संघाकडून आपल्याला वारंवार पकडा बघायला मिळत आहेत. सामना संपायला शेवटची 4 मिनिट. एकाच चढाईत मला वाटते एक खेळाडू बाद केला आहे. खाली बसूया ना. खाली बसू सगळ्यांना. खाली बस खाली बस खाली बस खाली बस. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
वालवडी संघाचा खेळाडू, त्याच्यापुढे 2 क्षेत्ररक्षण, 1-1 अशी साखळी. चपल चणाक्षा हा खेळाडू पाहूया. आणि दोन खेळाडू सामना चालू होतोय. काहीशा विश्रांतीसाठी थांबला होता सामना. चढाई करून गेलाय तो शिवाई नांदगाव संघाचा चपल चणाक्षा असा खेळाडू. पाहूया काय करतोय. आता मात्र तो रिक्त असते. परत त्याला प्रत्युत्तर वारंवार चढाई करतोय. वालवडी संघाकडनं यशस्वी चढाई करतोय. एकाकी झुंज देतोय आपल्या संघासाठी. पाहूया काय करतोय. सामना विजयाची माळ कोणत्या गळ्यात पडते ती. चालू सामना आतिथ्याचा बघायला मिळतो आपल्याला. आणि आता मात्र सुंदर पकड, उत्कृष्ट पकडा कोपरा रक्षक. आणि तोच कोपरा रक्षक एक ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. एकाकी झुंज देतोय. पाहूया सामना संपायला काही क्षण शिल्लक. खूप आतिथ्याचा सामना आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये आपल्याला आतिथ्याचा सामना बघायला मिळतोय. पाहूया 2-1 2-2 अशी साखळी. शिवाय नांदगाव संघाचा खेळाडू, एक उत्कृष्ट कोपरारक्षक जो वालवडी संघाला मिळालेला आहे. आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय. वारंवार चढाया करतोय, वारंवार पकडा करतोय, प्रेक्षकांना आपला खेळ दाखवतोय. असेच नवीन खेळाडू या ग्राउंडवर तयार होतात. पाहूया आणि आता मात्र पकड बघायला मिळते त्या खेळाडूची. चांगली झुंज दिली त्या खेळाडूनी. पाहूया अतिलढीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला आपल्याला. शिवाई नांदगाव संघ वाळवडी संघ. सामना संपाला शेवटचा 1 मिनिट. 2-1 2 अशी साखळी वाळवडी संघाच्या खेळाडूंसमोर. आणि आता मात्र तो स्वतः पास झालाय. सुंदर पकड वाळवडी संघाकडनं बघायला मिळते आपल्याला. सुंदर खेळ. पाहूया काही क्षण सामना संपायला शिल्लक. आता मात्र निदान रेषा पकडण्यात आली आहे. पाहूया काय करतो खेळाडू. आतिथ्याचा सामना